कीर्तन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त आज 15 नोव्हेंबर बुधवार मात्र अत्यंत विशेष आणि महत्त्वाचा दिवस, खास करून प्रत्येक महिलांच्या आजचा जो दिवस आहे तो सर्वात आवडीचा दिवस आहे, कारण आज आहे भाऊबीज। बघा, वर्षभरातून येणारा हा जो दिवस आहे तो संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। आजच्या दिवशी प्रत्येक बहीण ही आपल्या भावाला ओवाळत असते, भावाचं औक्षण करत असते, त्याच्या सुखासाठी, त्याच्या आयुष्यासाठी, त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळण्यासाठी, त्याची प्रगती होण्यासाठी प्रार्थना करत असते। आजच्या दिवशी आपल्याला आपल्या भावासाठी काही सेवा आणि उपाय देखील करायचे आहेत। हे सर्व जे उपाय आहेत ते मी तुम्हाला पुढच्या काही व्हिडिओमध्ये सांगेन, मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आजचा एक महत्त्वाचा उपाय किंवा एक महत्त्वाची माहिती सांगणार आहे। बघा, औक्षण तर आपण करतोच, प्रत्येक भाऊबीजेला करतो, रक्षाबंधनला करतो, इतर वेळेसही करतो। मात्र हे औक्षण करत असताना आज आपल्याला विशेष अशी कुठली गोष्ट आपल्या भावाच्या हातात द्यायची आहे किंवा भावाला अशी द्यायची आहे जी गोष्ट दिल्याने त्याच्या आयुष्यामध्ये असलेले जे दारिद्र्य आहे ते संपेल, त्याच्या जीवनामध्ये असलेली जी नकारात्मकता आहे ती संपेल, त्याच्या कामांमध्ये जिथे जिथे त्याला अडथळे येत आहेत ते अडथळे कुठेतरी दूर निघून जातील, त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळायला लागेल, प्रगतीच्या ज्या वाटा आहेत ते त्याच्या आयुष्यामध्ये चहूबाजूने सुरू होतील। फक्त ही एक गोष्ट तुम्हाला त्याला द्यायची आहे जी गोष्ट दिल्याने त्याचं भाग्य बदलायला लागेल। आता कुठली गोष्ट आहे, नक्की कशा पद्धतीने औक्षण करायचं आहे, हे संपूर्ण ऐकण्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, भाऊबीजेचा दिवस, पुन्हा एकदा सांगते, भाऊबीजेचा दिवस हा बहीण आणि भावाच्या नात्याचा एक विशेष दिवस मानला जातो। या दिवशी प्रत्येक बहीण ही आपल्या भावाला काहीतरी गिफ्ट देत असते, काही ना काही त्याच्यासाठी भेटवस्तू आणत असते आणि प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीसाठी सोनं, चांदी, साडी, कपडे जे काही त्याला शक्य आहे घेणं असं काहीतरी आपल्या बहिणीसाठी घेत असतो। मात्र यापेक्षाही मौल्यवान अशी एक गोष्ट आपल्या प्रत्येक महिलेला आज आपल्या भावाला द्यायची आहे। आता कुठली गोष्ट आहे ती? जेव्हा तुम्ही औक्षण करायला बसाल, सगळ्यात आधी मी तुम्हाला औक्षण कसं करायचं ते सांगते। औक्षण करायला तुम्हाला तुमच्या भावाला पूर्व दिशेला बसायचं आहे, शक्यतो पाटावरती किंवा चौरंगावरतीच बसायला लावायचं आहे। सुंदर एक रांगोळी काढायची आहे, त्यावरती पाट किंवा चौरंग ठेवायचं आहे, त्याच्यावरती एक आसन ठेवायचं आहे, या आसनावरती भावाला बसायला सांगायचं आहे। बसल्यानंतर औक्षणाचं ताट करून घ्यायचं आहे, या ताटामध्ये हळद, कुंकू, एक निरांजन। बघा, बरेच प्रश्न की ताई निरांजन घ्यायचं की मातीची पंटी घ्यायची, तर मी तुम्हाला सांगेन की निरांजन घ्यायचं आहे। जे औक्षण असतं ते शक्यतो निरांजनानेच करायचं असतं, त्यामुळे एक निरांजन तुम्हाला घ्यायचं आहे। तुमच्या घरामध्ये एक्स्ट्रा जो दिवा असेल तो दिवा तुम्हाला त्याच्यामध्ये त्या आरतीच्या ताटामध्ये ठेवून घ्यायचा आहे, तो प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर एक सुपारी ठेवायची आहे आणि एक सोन्याची वस्तू ठेवायची, अंगठी, मणी, जे काही तुमच्याकडे असेल छोटीशी एखादी गोष्ट ती तुम्हाला त्या औक्षणाच्या ताटात ठेवायची। जेव्हा तुमचा भाऊ त्या पाटावरती किंवा चौरंगावरती बसेल त्यावेळी सगळ्यात आधी त्याला औक्षण करायचं आहे। आता औक्षण कसं करायचं हे प्रत्येकाला माहिती असेल, त्यात अशा पद्धतीने ओवाळायचं आहे। ओवाळल्यानंतर फक्त 1-2दा ओवाळायचं आहे। त्यानंतर मग जे हळद कुंकू तुम्ही ठेवलेलं आहे त्या हळद कुंकूचा एक टिकळा तुम्हाला इथे लावायचा आहे। त्यानंतर जी अंगठी तुम्ही घेतलेली आहे ही अंगठी आणि सुपारी दोनही गोष्टी एकत्रच घ्यायच्या आहेत एकाच हातामध्ये, दोनही गोष्टी एकत्रच एकाच हातामध्ये घेऊन कपाळाला इथे मध्यभागी त्या तुम्हाला लावायच्या आहेत आणि अशा पद्धतीने तुम्हाला भावावरनं त्या ओवाळायच्या आहेत। 5 वेळा या बाजूने, 5 वेळा या बाजूने, उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे, असं तुम्हाला बरोबर 5-5 वेळा करायचं आहे। करून झालं की त्यानंतर ही जी अंगठी आणि ही जी सुपारी आहे ही तुम्हाला त्या आरतीच्या ताटामध्ये पुन्हा ठेवून द्यायची आहे। त्यानंतर काय करायचं आहे तर आरतीच्या ताटात एक कापूर पेटवायचा आहे, एक मातीची पंटी घ्या, त्यामध्ये कापूर ठेवा, कापूर पेटवत असताना तोही भावावरनं ओवाळायचा आहे आणि मग तो कापूर त्याच्यामध्ये पंतीमध्ये टाकून तो पेटवायचा आहे आणि त्याचा जो धूर आहे तो तुमच्या भावाला अर्पण करायचा आहे। भावाला तो धूर जो आहे तो घ्यायला सांगायचा आहे। हे सर्व करून झालं, तुम्ही जी काही भेटवस्तू आणलेली आहे ती भेटवस्तू देऊन झाली की त्यानंतर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट तुमच्या भावासाठी आज घ्यायची आहे, जी त्याला द्यायची आहे, ती म्हणजे एक नारळ। दुकानातून कोरा आणलेला स्वच्छ सुंदर एक नारळ, घरामध्ये आहे कुठला तरी उपाय करून ठेवलेला आहे तर तो नारळ नाही चालणार, एक चांगला नवीन कोरा नारळ आणायचा आहे आणि या नारळासोबत एक करगोटा
आता करगोटा म्हणजे काय, तर जो काळ्या रंगाचा धागा असतो मुलांच्या जो कमरेला बांधला जातो तो त्याला करगोटा म्हणतात. तर हा करगोटा म्हणजे काळ्या रंगाचा धागा आणि हा नारळ तुम्हाला भावाला द्यायचा आहे. ठीक आहे. दिल्यानंतर तो जो करगोटा आहे तो आजच्याच दिवशी तुम्हाला तुमच्या भावाला कमरेला बांधायला सांगायचा आहे. ऑलरेडी त्याच्या कमरेला जो करगोटा असेल तो त्याला काढून टाकायला सांगायचा आहे आणि आज दिलेला हा जो नव्याने करगोटा आहे तो त्याला बांधायला सांगायचा आहे. बघा, नारळ ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येक शुभ गोष्टीमध्ये वापरली जाते. नजर उतरवणं असेल त्या गोष्टीमध्ये नारळाचा उपयोग होतो. प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टींमध्ये म्हणजे बाधा काढण्यासाठी, वाईट गोष्टी ज्या आपल्या घरामध्ये असतील तर त्या गोष्टी, नकारात्मकता, या सर्व गोष्टींची बाधा संपवण्यासाठी नारळाचा उपाय असतो. नारळाने कळश भरला जातो. नारळ नसेल तर कुठलीच पूजा ही पूर्ण होत नाही. अगदी तळी चढवायची असेल, देवाला नवस घ्यायचा असेल, संकल्प करायचा असेल तरी नारळ हा आवश्यक असतो. जर आजच्या दिवशी तुम्ही तुमच्या भावाला नारळ दिलात तर लक्षात घ्या त्याच्या आयुष्यामध्ये अडलेली जी कामे ती त्याची मार्गी लागतील. त्याला जिथे जिथे अपयश येत होतं त्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला यश यायला लागेल. त्याच्या ज्या प्रगतीच्या वाटा बंद झाल्या होत्या त्या सगळ्या वाटा मोकळ्या होतील. त्याच्या जीवनामध्ये जे त्याचं भाग्य सतत बदलत होतं किंवा सतत त्याचं भाग्य जे आहे ते भाग्य त्याला साथ देत नव्हतं तर ते भाग्य साथ द्यायला लागेल. आता हा नारळ त्यांनी पुढे काय करायचा, तर हा नारळ घरी घेऊन गेल्यानंतर तो त्याचा प्रसाद करून घरामधलेच जे व्यक्ती आहेत ते खाऊ शकतात किंवा हा जो नारळ आहे हा नारळ तुम्ही जेव्हा त्याला द्याल त्याचा तो एखादा कळस भरून घरामध्ये तो कळस देखील स्थापन करू शकतो. अशा पद्धतीने नारळाचा तो उपाय करू शकतो. जो करगोटा तुम्ही देणार आहात, बघा करगोटा ही अशी गोष्ट आहे की ज्याच्या कमरेला तुम्ही लहानपणापासून बघितलं असेल, आपले लहान बाळ असेल त्याच्याही कमरेला आपण करगोटा बांधतो. आता करगोटा का बांधायचा असतो, तर कुठली नजर, वाईट बाधा, वाईट शक्ती आपल्यापर्यंत पोहोचू नये म्हणून हा करगोटा शक्यतो मुलांच्या कमरेला बांधला जातो. जर आजच्या दिवशी तुम्ही तुमच्या भावाला जर करगोटा दिलात तर लक्षात घ्या त्याच्यावरती असलेली जी बाधा असेल ती त्या क्षणात संपून जाईल. त्याच्या मागे असलेली कुठली इडापिडा असेल ती नष्ट होईल. कुठलेही ग्रहदोष असतील, कुठल्याही प्रकारची एखादी वाईट शक्ती त्याला त्रास देत असेल तर ती वाईट शक्ती त्याच्या आयुष्यातून कायमची नष्ट होईल. आणि पुढेही कुठलीही बाधा, कुठली वाईट शक्ती, कुठली तांत्रिक बाधा किंवा करणी बाधा, ह्या कुठल्याच ज्या गोष्टी आहेत, कुठल्याच वाईट शक्ती आहेत ह्या वाईट शक्ती त्याला कधीच त्रास देणार नाही. अगदी त्याच्यापासून या सगळ्या वाईट शक्ती 4 हात लांब राहतील. नेहमी तो सुरक्षित राहील, नेहमी तो सेफ्टी राहील. कुठल्याही प्रकारची वाईट शक्ती ही त्याच्यापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही. आता हा करगोटा कधी बदलायचा, जर पुढचा भाऊबीज येईल, पुढचं जेव्हा दिवाळी येईल तर त्यावेळेस पुन्हा नव्याने करगोटा द्या आणि हा त्याला काढून टाकायला सांगा आणि तो पाण्यामध्ये वगैरे किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायला सांगा. तर अशा पद्धतीने प्रत्येक बहिणीला मी सांगेन की आजच्या दिवशी न चुकता जीही भेटवस्तू द्याल, जे काही द्याल त्यासोबत या 2 गोष्टी आवर्जून द्या. तर आजचा हा उपाय तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.